आणि एक महत्त्वाची बातमी, दादांना हृदय नाही त्याला आम्ही काय करायचं असं रोहित पवारांनी सवाल केलाय। प्रचार सभेत रोहित पवारांवर अजित पवारांनी ऍक्टिंग करत टीका केलेली होती। लहानपणापासून ज्यांनी सांभाळलं अजितदादा त्यांना सोडून गेले। अजित पवारांच्या सभेत 500 रुपये देऊन लोकांना बोलावलं अशी टीका रोहित पवारांनी केलेली आहे। मतदारांसाठी अनेकांना पैसे वाटण्यात आले असे गंभीर आरोप देखील रोहित पवारांचे आहेत। जी सभा झाली त्या सभेमध्ये तुम्ही जे भाषण केलं अगदी काही वेळातच त्याच्यावरती अजितदादांनी तुमच्या भाषणाचा व्हिडिओ जो आहे तो सभेमध्ये दाखवला आणि दादा असं म्हणाले की हा बघा आमचा एक पट्ट्या त्या सभेमध्ये रडतोय, मी पण रडू का? भावनिकतेच्या मुद्द्याच्या पाठीमागे जाऊ नका, विकासाच्या पाठीमागे सगळ्यांनी उभं राहा। आता दादा विसरून गेले की आम्ही सर्वजण माणसं आहोत। भाजपचे जे कुठले नेते साहेबांबद्दल ज्या खालच्या लेवलला जाऊन बोललेत, अजितदादांनी सुद्धा पवार साहेबांची शेवटची निवडणूक असं काहीतरी ते बोलले। त्यांचा जो लाभार्थी आहे एक बारामतीचा, त्यांनी तिथं मडकं फोडलं। आणि मग अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी जेव्हा ही बलाढ्य शक्ती तिथं खालच्या लेवलला जात असेल आणि पवार साहेबांनी आमच्याबरोबर जे संभाषण केलं त्या बाबतीत आम्ही जर भावनिक होत असेल, आम्ही तर ॲक्टर नाही ना, आम्ही माणसं आहे आणि माणसांना हृदय असतं। आता दादांना हृदय नाही त्याला आम्ही काय करणार? पवार साहेबांसारखा वडीलधारी व्यक्ती, लहानपणीपासून ज्यांनी पवार साहेबांनी अजितदादांना सांभाळलं, अशा व्यक्तीला दादा सोडून जातात। मग सोडून जाण्याचं हृदय त्यांच्याकडे नाही तर ते धाडस का होतं? कारण कदाचित दादांकडे ते हृदय नाही आणि ते तिकडे गेले असले आणि आज दुर्दैवाने त्यांच्या सभेमध्ये विकास आणि इतर गोष्टीबद्दल बोलण्यापेक्षा त्यांनी माझं कुठंतरी तिथं अनुकरण केलं। ते सुद्धा झाल्यानंतर डोळा त्यांनी मारला। मग ह्याच्यावरून कुठेतरी कळतं की दादांचं जे कुठलं हृदय होतं ते आज तिथं नाही, पण तो दादांचा विषय आहे। लोकयोग्य असं उत्तर या लोकशाहीच्या माध्यमातून देतील असं मला वाटतं। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोनी, प्रदीप कापसे, टीव्ही 9 मराठी, बारामती।